नमस्कार. आज आपण एका खूपच वेगळ्या बंडाबद्दल बोलणार आहोत. हे बंड आहे ना, हे तलवारीचं नाही आहे, तर विचारांचं आहे. एक असं बंड जे आपल्या आरोग्यासाठी आणि आपल्या मनशांतीसाठी आहे. चला तर मग या क्रांतीमध्ये सामील होऊया. होय, अगदी आजपासून एक नवी क्रांती सुरू होतेय. ही एक अशी क्रांती आहे जी आपल्या विचारांना, आपल्या सवयींना आणि सरते शेवटी आपल्या आरोग्याला एक नवी, योग्य दिशा देईल. ही आहे स्वतःसाठी आणि खरं तर स्वतःविरुद्धच केलेली एक सकारात्मक क्रांती. आणि हीच आहे आपल्या आजच्या या लढाईची घोषणा. हा नारा आपल्याला आठवण करून देतो की या लढाईत आपण एकटे नाही आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या हातात बदलाची ताकद आहे. बरं, पण ही आरोग्यासाठी बंड करायची कल्पना आली तरी कुठून? तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण या विचारांची मुळं इतिहासात खूप खोलवर दडलेली आहेत. चला बघूया तरी कसं. ही मूळ घोषणा आहे कार्ल मार्क्स यांची, ज्यांनी कामगारांना त्यांच्यावरच्या अन्यायाविरुद्ध एकत्र आणलं होतं. आज आपण याच घोषणेचं एक आधुनिक रूप बघतोय, जिथे आपल्या बेड्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं आजारपण, ताणतणाव आणि चुकीच्या सवयी आहेत. तर मग या आधुनिक काळात आपल्या बेड्या नेमक्या आहेत तरी काय? आणि गंमत म्हणजे आपला शत्रू कोणी एक व्यक्ती नाहीये, तर ती एक संपूर्ण जीवनशैली आहे. एक असा सापळा ज्यात आपण सगळे कळत नकळत अडकलेलो आहोत. आता एक प्रश्न विचारण्यासारखा आहे, ज्या समाजाचा आणि जीवनशैलीचा आपण भाग आहोत, ते खरंच आपले मित्र आहेत की शत्रू? जी जीवनशैली आपल्याला इतकी आकर्षक वाटते, ती आपल्याला आरोग्य देते की आजार? हे बघा, म्हणजे एका बाजूला आहेत आकर्षक आश्वासनं, चमचमीत जंक फूड, एका क्लिकवर मिळणारी सोपी कर्ज आणि दिखाव्याची सामाजिक प्रतिष्ठा. पण याची खरी किंमत काय मोजावी लागते? मधुमेह, कर्जाचा न फिटणारा ताण आणि सततची चिंता. आणि यातली खरी गंमत माहितीये काय? हीच व्यवस्था आधी आपल्याला आजारी पाडते आणि मग त्यावरचे उपाय विकून पैसे कमवते. आणि मग सगळं चित्र अगदी स्पष्ट होऊन जातं. जर आपणही याच गर्दीचा भाग बनून डोळे झाकून पुढे चालत राहिलो, तर आपला शेवटचा थांबा हा आजारपणच असणार आहे. पण हे सगळं कळत असूनही लोक यातून बाहेर का पडत नाहीत? याचं उत्तर एकाच शब्दात आहे: भीती. एक अशी अदृश्य भीती जी आपल्याला याच शर्यतीत धावत ठेवते. आणि ही भीती कसली आहे? एकटे पडण्याची. जर मी इतरांसारखं वागलो नाही, तर समाज मला स्वीकारणार नाही. याच एका विचारामुळे आपण स्वतःच्या आरोग्याशी तडजोड करत राहतो. पण जरा एक क्षण थांबा आणि विचार करा की या तथाकथित रॅट रेसमधून बाहेर पडल्यास आपलं खरंच काय नुकसान होणार आहे? काय गमावणार आहोत आपण? चला, आता या गोष्टीतल्या सगळ्यात आश्चर्यकारक भागाकडे वळूया. एक अशी जागा जिथे गमावणं हेच खरं जिंकणं आहे, जिथे काही गोष्टी सोडून देण्यातच खरं स्वातंत्र्य दडलेलं आहे. या शर्यतीतून बाहेर पडल्यावर आपण काय गमावू? आपण गमावतो उच्च रक्तदाब, ती सततची चिंता, ते डोक्यावर असलेलं कर्ज आणि ते नैराश्य. आता विचार करा, ह्या गोष्टी गमावणं म्हणजे खरं तर एक प्रकारची मुक्तीच नाही का? हे तर खांद्यावरचं ओझं उतरवण्यासारखं आहे. आणि जेव्हा हे सगळं नकारात्मक ओझं उतरतं, तेव्हा आपल्याला एकच गोष्ट परत मिळते, जी सगळ्यात मौल्यवान आहे. तो म्हणजे आपला स्वतःचा आत्मा, आपलं खरं स्वत्व. यालाच म्हणतात फील गुड फ्रीडम. एक असं स्वातंत्र्य जिथे मनावर कोणतंही दडपण नाही, शरीरात कुठलाही आजार नाही, फक्त हलकं आणि मोकळं वाटतं. आता आपण अशा टप्प्यावर आलो आहोत जिथे एक निवड करायची आहे. आपल्याला कळपाचा भाग बनून राहायचंय की सिंहासारखं धैर्याने आपला मार्ग स्वतः निवडायचाय? निवड अगदी स्पष्ट आहे. बघा, एकीकडे आहे कळपातली एक मेंढी जी डोळे झाकून फक्त गर्दीच्या माढे चालत राहते. आणि दुसरीकडे आहे तो सिंह, जो एकटा असला तरी आत्मविश्वासाने आणि धैर्याने आपला मार्ग स्वतःच निवडतो. आणि म्हणूनच आता वेळ आली आहे त्या प्रत्येक सवयीविरुद्ध बंड करण्याची, जी आपला आनंद आणि आपलं आरोग्य दोन्ही हिरावून घेतेय. आता वेळ आली आहे स्वतःच्या आयुष्याची सूत्र आपल्या हातात घेण्याची. आणि जाता जाता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा: आपल्या पायात आजारपणाच्या, तणावाच्या आणि चुकीच्या जीवनशैलीच्या बेड्या आहेत. त्या तोडल्या तर आपण काहीही गमावणार नाही आहोत, कारण आपल्याकडे गमावण्यासाठी आपल्या बेड्यांशिवाय दुसरं काहीही नाही.